त्यांच्याही लक्षात आलं की नाही प्रतिसाद मिळतोय आणि मग तो टेम्पो चढत 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 गेला. लाडकी बहीण योजना जूनच्या अधिवेशनामध्ये आम्ही सादर केली आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं की साधारण 15 ऑगस्टला आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसेच गेले पाहिजे. महिला बाल विकासची जबाबदारी आपल्या आदितीवर होती. आदिती तटकरेंनी पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याच्यातून आपण पैसे द्यायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण देत आलेलो. आता डिसेंबरचा हप्ता हा आपल्या बहिणींना त्या बाबतीमध्ये जाणार आहे. प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. शेवटी कुठली संस्था तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना पण महिन्याचं तुम्ही बजेट काढता किंवा हा महिन्यामध्ये आपल्याकडे येणारे पैसे इतके आहेत आणि आपला खर्च कसा कसा करायचा. काही खर्च हा आपल्याला करावाच लागतो, तो टाळता येत नाही. ते तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतात आणि मग राहिलेल्यातनं कुठं आपल्याला लाभ देता येईल, किती लाभ देता येईल, कसा लाभ देता येईल. आता या सगळ्या गोष्टी होत असताना थोडा आढावा पण घेतले जाणार. त्या आढावा घेत असताना ज्या गोष्टी लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या म्हणजे लाडकी बहीण योजना आणि माझी शेतकऱ्यांची वीज माफी 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर या योजना अतिशय व्यवस्थितपणे पुढे कशा कायम चालू राहतील अशा प्रकारे कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधले सगळे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी करू. त्याही बद्दल आपण काळजी करू नका. पण इथून पुढच्या काळामध्ये केंद्राच्या पंतप्रधान सांगत होते की खूप योजना आहे. त्यांनी यंदा 3 कोटी लोकांना घर देण्याची योजना आणली. त्याच्यातली जरी 10% 30-35 लाख घर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो आणि त्याचा फायदा लोकांना देऊ शकलो तर 36 जिल्ह्यामध्ये ऍव्हरेज 1 लाख घर, आज 1 लाख घर. कदाचित माझा वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया तिथली लोकसंख्या कमी असल्यावर तिथं 75,000 70,000 असं होईल. काही जिल्हे मोठे, यवतमाळ सारखा जिल्हा किंवा पुण्यासारखा जिल्हा, नगर सारखा जिल्हा, नाशिक सारखा जिल्हा, अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं थोडीशी जास्त द्यावे लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टीचा पण आम्ही फार बारकाईने विचार करतोय. एक दिवस वाया घालून द्यायचा नाही. मी खोटं नाही सांगत. मगाशी तटकरे साहेब थोडं गमतीनं आम्हाला सगळ्यांना बोलत होते. आज माझा पहिला कार्यक्रम पहाटे 5:30 ला झाला. 5:30 ला पहिला कार्यक्रम केला, दुसरा 8 ला केला, तिसरा 9 ला केला, चौथा 10 ला केला आणि नंतर 12च्या कार्यक्रमाला येण्याच्या करता 11ला विमानात बसलो, 12ला इथं उतरलो, 12:30ला तिथं गेलो. मला इथं नंतर सांगितलं की हा कार्यक्रमाला 1:30 ला यायचंय आणि म्हणे 2 घास आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि 2 घास म्हणजे भरपूर जेवलो आणि त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला आलो. सांगायचं तात्पर्य सगळ्यांनी थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. त्या मेहनतीचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात वरवर त्याच्यात हौसे गवसे नवसे हे बरेच लोक पाहायला मिळतात. इथला शब्द तर सतीश चतुर्वेदींनी आम्हाला शिकवलेला होता. दिलीप सोपल वगैरे त्याच्यावर खूप वात्रे टीका करायचे, कोकणाळ. त्याच्यामुळं मी तो बोलू इच्छित नाही. पण माझी विनंती आहे की ज्याला मनापासून काम करायचं. आता काही निवडणुकीच्या आधी आम्हाला भेटून सांगितलं की बाबा आम्हाला नाही जमत. काही आम्ही फॉर्म भरू नका म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरले. डिपॉझिट जप्त झाली आणि आता हळूच फुल देत आहेत, बुके देत आहेत, हार देत आहेत. मी तर नेहमी म्हणत असतो प्रशांतराव ह्या हारावरून जाऊ नका. पण जेव्हा आम्ही तिथं पाहुणे म्हणून जातो किंवा काही प्रमुख म्हणून जातो त्यावेळेस सगळ्यात मोठा हार किंवा मोठा बुके आला की समजायचं काहीतरी पाणी मुरतय. या हाराचा बोजा असा पडणार आहे की कुठंतरी माग काहीतरी वांगाळ केलेले ते झाकण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. ज्या स्मृतिचिन्ह भलं मोठं मिळतं नक्की ह्याच्या मागे काहीतरी ह्याचं मोठं काहीतरी
गडबड केलेली आहे, त्याच्यावर पांघरून घालण्याकरता हे एवढं मोठं स्मृतिचिन्ह आम्हाला द्यायचं आहे. सगळे तसे करत नाही. आज मोठे हार घातले ते चांगलेपणाने घातलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे कष्ट करणारे आहेत. नाहीतर त्याच्यातून बघा चौकटीची उद्या मोठे हार घेतले त्यांचाच बिन पाण्याने अजित पवारनी केली, तसं नाही. कृपया गैरसमज करू नका. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला फक्त बोलून चालणार नाही, आता हे कृती करावी लागेल आणि कृती करत असताना काही बाबतीमध्ये बदल देखील करावे लागतील. संघटनेमध्ये देखील जे काही सहकारी आहेत, सेलमध्ये काम करणारे मान्यवर आहेत, माझ्या संघटनेमध्ये जिल्हा पदावर काम करणारे असतील, तालुका पदावर काम करणारे असतील, इतर काही सहकारी असतील. आता काही जण अनेक कार्यकर्ते भेटतात की हो दादा आम्ही इतके वर्ष राबतोय, त्याच्यामध्ये काँग्रेसचे विचारांचे बरेचसे कार्यकर्ते की तेही आता जरा हतबल झालेले. आता तिथं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा पण ते किती मताने निवडून आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोस्टल बॅलेटमुळे निवडून आले. अजून थोडासा जोर प्रफुल्ल माहिती लावला असता तर ते बाबा पडलेच असते. नाना काय झालं असतं नानांचं तुम्ही बघताय. अर्थात निवडणुकीमध्ये यश अपयश असतं, परंतु आपल्याला जसं जे काही यश मिळाले ते कशामुळे मिळाले आणि काही ठिकाणी अपयश मिळाले त्याला कशामुळे मिळाले. आता इथं संजय खोडके, सुलभाताईंची अमरावती शहरातनं जागा निवडून आणणं सोपी गोष्ट नव्हती. तिथं मायनॉरिटी किती संख्येने आहे, तिथं बाकीचा घटक किती संख्येने आहे. काही लोकांनी तिथं बंडखोरी केलेली होती. ते उद्याच्याला तिथं कुठल्या घटकाची मतं खाणार होते. पण प्रत्येक वेळेस तिथं मला यश असेल किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, नाही दादा आम्ही सीट काढणार आणि तशा पद्धतीनं त्या अमरावती शहरातल्या सगळ्या कार्यकर्ते झटले, राबले आणि खरोखर सुलभाताईंनी, संजयनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ती सीट खेचून आणली, काढली. हे देखील फार कौतुकास्पद आहे. जसं माझ्या सिंदखेड राज्याची बुलढाण्याची सीट निघाली, तीच गोष्ट आमच्या बाबा आत्रामांची. आम्ही तिथं गडचिरोलीला गेलो होतो, त्यांच्या स्वतःच्या घरातलीच मुलगी समोर उभी करण्याचं काम झालं. असं बऱ्याचशा मतदारसंघामध्ये घडलं, परंतु शेवटी जनतेने कौल योग्य पद्धतीनं दिला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोहोचलेलो. परंतु येथपर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही. आपल्याला स्थानिक स्वराज्य